SD स्पोर्ट्स पाली संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे। गोलंदाज आनंद, पहिला चेंडू लोअर फुलटॉस हलक्या हाताने खेळलाय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण। धावांचा श्री गणेशा 2 धावेने पुन्हा एकदा। आनंद जोरकस अशी बॅट फिरवली मात्र निर्धाव चेंडू। SD स्पोर्ट्स पाली आणि रसायनी पातळगंगा या संघाचे 12वे खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये या। पहिल्या षटकातला तिसरा चेंडू आणि सलामीवीर बाद होतोय तो। कृपया दोन्ही संघाच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे। धावांना अंकुश लावण्यात यश आलंय ते रसायनी पाताळगंगा संघाला, एक गडी बाद करण्यात तसंच यश आलेलं आहे। धावसंख्या 6, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये SD स्पोर्ट्स पाली या संघाची। पाहूया दुसरं षटक घेऊन येतो तो
रसायनी पाताळगंगा संघाकडून अमोल. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने लढवला. चेंडू घरंगळत येतोय सीमा रेषा पार. डीजे थोडे एका बाउंड्रीनुसार 4 वाढलेले. पुढील चेंडू पाहूया. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू लेगच्या फाईन लेगच्या दिशेने लढवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. सूर्यकाशी थ्रो परंतु थोडस मिसफिल्डिंग होताना विकेट कव्हरच्या हातातून चेंडू निसटतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश येतं ते SD स्पोर्ट्स पाली या संघाला. बॉलर संदीप आहे का? नाही थांब होते ही वर जाते. सुरेख दाटवला चेंडू जातो सीमा रेषा पार. डीजे जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड चिकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड चिकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. पहिल्या षटकाच्या संत गती धावगती मिळाल्यानंतर जरा धावांना उच्चांक देताना एक चौकाराने षटकार पाहायला मिळाला. या षटकामध्ये सुरेख चेंडू स्विच हिटचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल होतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना SD स्पोर्ट्स पाली या संघाची धावसंख्या होते 18. एक गडी बाद 18. सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले. सुरेख दत्त चेंडू घरंगत गेलाय आणि थोडंसं मिसफिल्डिंग झालेली आहे स्वतः यष्टीरक्षकाच्या हातामधून. त्याच्या मोजल्या बदल्यात 1+1 अशी 2 धावा. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 1 गडी बाद 20. अजूनही 2 षटक शिल्लक या इनिंगची. पाहूया अजून किती धावा गोळा करायला यश येतं SD पाली संघाला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या फक्त. नंतर थोडंसं अंकुश लावलेला धाव पहिल्या षटकामध्ये परंतु दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा गोळा करण्यात यश आलं ते SD स्पोर्ट्स पाली संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 20. एका गड्याच्या बदल्यामध्ये 20 धावसंख्या. यानंतर होणारा सामना कोशिंबळे वर्सेस विजयनगर. ही इनिंग संपल्यानंतर चालू असलेल्या मॅच इनिंग संपल्यानंतर टॉस साठी या दोन्ही कर्णधारा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय तो राम हायवे एंड कडून. सुरेख शॉट ऑफ चेंडू होता परंतु काही
हवेत भिरकावलेला आहे, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षण सुरेख झालं, परंतु 2 धावा काय वाचवण्यात यश नाही आलं. 2 धावा सक्सेसफुली सुरेख दडवला चेंडू. चेंडू जातो लॉंगॉमच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा पार. षटकार डीजे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या वाढवण्यात यश आले ते SD पाली संघाला आणि मोठे फटके पाहायला मिळाले प्रेक्षकांना या ठिकाणी. चौकार षटकार दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये रोशन जो सलामीला आलाय तो 8 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळत आहे. अशी सुरेख अशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी सुरेख असं योगदान देतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू पाहूया. सुरेख चेंडू काहीसा गुडलेंथवरनं उसळी घेतलाय चेंडू. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 29. लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट ऑफ पनीचा पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे, परंतु चेंडू 30 यार्ड सर्कल मध्येच तू मैं थोडंसं फंबलिंग झालं स्वतःमध्येच आणि एकच धाव काढण्यात यश आलंय ते मुकेश याला. एक बॉल बाकी असेल ना, पण एक डॉट काढला त्यांनी म्हणजे नाही नाही बरोबर झाले 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 बरोबर झाले झाले. एक चेंडू असेल ना. नाही नाही थांब ना थांब ना. टाकतोय अजून कुठे चेंज केलं नाही. चेंज केलं दिला दिला. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय प्रकाश. शेवटचं स्लॉगवरचं षटक पाहूया अजून किती धावा काढण्यात यश येत आहे. स्लोअर स्पिन, परंतु त्याला दिशा आणि उंची दिलेली आहे फलंदाज मुकेश याने आणि चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार. षटकार डीजे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू. स्विच इटचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातो 1 बाउंस सीमा रेषा पार. 4 डीजे. हाणामारीचं षटक पाहायला मिळत आहे. त्यामध्ये 2 चेंडूवरती चौकार, एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला आणि पुढील 4 चेंडूमध्ये अजून किती धावा काढताय ते मुकेश पाहूया. खूप जमिनीलगतचा फटका. चेंडू सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये, परंतु गच्चा असा थ्रो पाहायला मिळाला लॉंगॉमच्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 रन काढत यश आलंय ते.
सुरेख चेंडू, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होऊन वन बाउंड जातो सीमारेषा पार. चौकार डीजे. नो घोषित करण्यात आलाय. कमरेच्या वरील हाईटचा चेंडू आहे, दंडित केलाय, पंचाने पनिश केलेला आहे आणि 2 धावा काढण्यात यश आलंय ते एस डी पालिया संघाला. आणि 2+1 पुढील चेंडू असेल फ्री हिट. शेवटचं आणि अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक खरंच पाहायला मिळतंय. षटकार चौकार, चौकार डबल डबल अशा दुहेरी धावा पण या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पाहूया फ्री हिटचा चेंडू, चौकार की षटकार, प्रश्नचिन्ह. पाहूया पुढील. सुरेख ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. खराबाची फेकी या ठिकाणी. 4थ्या धावेचा प्रयत्न, 4थी धाव सुद्धा पूर्ण. बहुतेक बघूया किती धावा, 4 धावा. आणि पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न आणि सुरेख मारला चेंडू, जातो सीमारेषा पार. डीजे. संपूर्ण लीग साठी ज्यांच्याकडनं आम्हाला चेंडूची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे ते म्हणजे आमचे परम मित्र रितेशजी इनामदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. मी कोणाला सांगू, मी प्रणय राजकोर मला विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. रितेशजी इनामदार साहेब या ठिकाणी ज्या संपूर्ण लीग साठी ज्यांच्याकडनं संपूर्ण चेंडूंची स्पॉन्सरशिप आहे ती या त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे. तरी मंडळातर्फे त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं सहर्ष स्वागत करतील प्रणय राजपूरकर यूट्यूब. धन्यवाद रितेशजी, खूप सारं योगदान तुमचं आम्हाला या ठिकाणी आमच्या मंडळाला लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर होणारा सामना कोशिंबळे वर्सेस विजयनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. ही दुसरी अनाउन्समेंट असेल. विजयनगर आणि कोशिंबळे संघ
दोघांचेही कर्णधार नाणेफेकसाठी या. दरम्यान सामन्यामध्ये वळूया. SD स्पोर्ट्स पाली संघाची धावसंख्या पोचलेली आहे ती 59. एकच गडी बाद करण्यात यश आलं होतं त्यामध्ये आणि 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रसायनी पाताळगंगा या संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये खूप सारी हाणामारी पाहायला मिळाली. स्विचिटचा जो शेवटचा षटकार होता खूप सुरेख असा षटकार पाहायला मिळाला मुकेशच्या बॅटमधून. 2 षटकार, 2 चौकार, 2 डबल अशा धावसंख्या गोळा करून एकूण 28 धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली SD पाली संघातर्फे. मिलिंद गोळे पहिलं आणि संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहे हायवे एंड कडनं. मिलिंद स्ट्राईकला आहे संतोष मंगेश. रसायनी पाताळगंगा समोर 60 धावाचं आव्हान पेलण्यासाठी सलामीवर पोहोचलेले आहेत मैदानात. पाहूया कोशिंबळे संघाचा कर्णधार. शेवटची अनाउन्समेंट असेल. कोशिंबळे संघाचा कर्णधार. या इनिंग नंतर लगेच आपला सामना आहे. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात डाव्या एसटीच्या उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंच त्याला पनिश करतात. स्वैर म्हणजे वाईड अवांतर असे एकदा. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तो चेंडू रिप्ले पाहायला मिळाला. पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूमध्ये रिप्ले पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपात एक धाव. सुरेख चेंडू खोलवर मध्ये टप्पा टाकण्यात यश येत आहे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता परंतु काय उडालेलं नाही हेलिकॉप्टर. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नाणेफेकीचा कौल होत आहे. आमचे मित्र रितेशजी इनामदार साहेब यांच्यातर्फे टॉस होईल. कोशिंबळे संघ आणि विजयनगर संघ. सिंगल धाव आणि धाव संख्या वाढलेली पोचते ती 3च्या घरात. संत अशी सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले. अवांतर 2 चेंडू गेले. सुरेख स्लोअर पद्धतीने चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होत आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोचलेला परंतु नाही. चेंडू हाताला लागलेला नाही. चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. डीजे सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. हेलिकॉप्टरचा पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु एक धाव तरी काढण्यामध्ये यश आलेलं आहे ते सलामीवीर मंगेश याला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू पाहूया. सुरेख चेंडू थोडासा फिरकी पद्धतीने टाकलेला चेंडू आणि एकच धाव काढण्यात यश येतं ते पाताळगंगा रसायनी या संघाला. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. ब्रह्मास्त्र बोलता येईल या ठिकाणी क्रिकेटचं. आणि हेलिकॉप्टर पुन्हा उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जमिनी लगतच एक धावेसाठी
एका षटकांती धावसंख्या पोचते ती 9. पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक. जास्तीत जास्त धावा ज्या षटकामध्ये गोळा करायच्या असतात त्या षटकामध्ये माफ करा 10 धावा. धावसंख्या पोचलेली आहे 10. सरासरी 15च्या धावसंख्येने धावसंख्या उभारायची आहे ती जिंकण्यासाठी रसायनी पाताळगंगा संघाला. परंतु 10 धावावरती पहिल्या षटकामध्ये थांबवण्यात यश आलं ते SD पाली संघाला. दुसरं षटक घेऊन येतो शॉर्ट ऑफ मध्ये चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाकडून सुरेख झेल पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने आणि पहिला गडी गारद होतोय या ठिकाणी. SD पाली संघाला पहिला गडी बाद करण्यात यश आलंय. नवीन फलंदाज जातो 1 डाऊन. 60 धावाचं आव्हान या ठिकाणी रसायनी पाताळगंगा समोर आव्हान असताना मोठे फटकेबाजी पाहायला काही मिळत नाहीये. फलंदाज कोण आहे? बॅटर नवीन बॅटर सचिन. बॉलिंग मार्कर मुकेश मिसा. तोच तो मुकेश. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. तोच तो मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. सुरेख चेंडू दुसरा निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख देटाला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेख झेल मिलिंदच्या मार्फत पाहायला मिळाला. दुसरा गडी बॅक टू बॅक. दुसरा गडी बाद होत आहे तो सचिन. नवीन फलंदाज 2 डाऊन राम. 60 धावांचं आव्हान समोर ठेवून नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पुढील चेंडू मुकेशचा. सुरेख चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 2 गडी बाद. 10 नाही रे मध्ये काढली ना. नाही खोलवर पद्धतीने चेंडू. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मिलिंद मार्फत. निश्चितच 2 धावा वाचवण्यात यश आलंय ते SD पाली संघाला मिलिंद यांच्यातर्फे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज यशच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेताना सुरेख झेल पाहायला मिळतोय. मुकेश याचा तिसरा गडी बाद करण्यात यश आलं ते मुकेशला आणि 2 धावा दिले त्या या षटकामध्ये. बहुधा हा टर्निंग पॉइंट असेल मॅचचा. 60 धावाचं आव्हान आहे. 15ची सरासरीची गरज आहे ती रसायनी पाताळगंगा संघाला. परंतु धावसंख्येला लगाम देण्याचं यश
हे मुकेश तर्फे पाहायला मिळालं. फलंदाजी गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतं मुकेश SD पाली तर्फे. न्यू बॅटर मैदानात आनंद. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राजेश इंदुळकर. हायवे एंड कडनं तिसरा षटक घेऊन येतोय राजेश. सुरेख चेंडू. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली चेंडूच्या खाली पर्यंत चेंडू निसटतो हातातून आणि एक धाव खात्यामध्ये जमा होते. ती रसायनी पाताळगंगा संघाच्या अकाउंटमध्ये. परंतु अजून दिल्ली काफी दूर आहे. 60 रनांचं आव्हान आहे. सुरेख चेंडू काहीसा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला काही समजत नाही. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु थोडासा दिशाहीन होता. त्याला दंडित करतायत पंच. अवांतर स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात एक धाव. चेंडू थोडासा वेगवान होता. मग अशी थोडासा व्हेरिएशन होतं. स्लोअर होता परंतु आता थोडासा वेगवान होता परंतु खूपच बाहेर चेंडू जातोय. अवांतर स्वरूपात एक धावेने धावसंख्या वधारते. सुरेख चेंडू शॉर्ट पद्धतीने चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने टटवलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा तू मै धावत होता परंतु चेंडू शेवटी हातात आलाच आणि 3 धावा वाचवण्यात यश आलंय. ते SD पाली संघाकडे. सुरेख चेंडू यार्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र वापर केलेला आहे या ठिकाणी आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. 60 धावांचं आव्हान आहे. 60 सरासरी 15 धावांची गरज असताना खूप अशी संतधार धावसंख्या संत गतीने वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर अटेम्प्ट परंतु तोच वाईट. चेंडू खूपच बाहेर. पंच दंडित करताना अवांतर स्वरूपात एक चेंडू. सुरेख चेंडू गुड लेंथ वरनं चेंडू उसळी घेतली आणि थोडासा चेंडू वेगवान होता. फलंदाजाला काही समजत नाही आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली. व्हेरिएशन आहे ना 6 आणि षटक संपलेलं आहे. या ठिकाणी खूपच सुरेख अशी गोलंदाजी परत पाहायला मिळाली SD स्पोर्ट पाली संघाकडनं. खूप सारं व्हेरिएशन. 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळाले. त्यातले 3 चेंडू जरी अवांतर स्वरूपात गेले असले तरी त्यामध्ये व्हेरिएशन होतं. एक वेगवान होता. एक स्लोअर होता. एक गुड लेंथ वरनं उसळी घेतलेला होता परंतु थोडा दिशा नसल्यामुळे अवांतर स्वरूपात गेलेला. 3च षटकांती धावसंख्या पोहोचली ती 18 आणि 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. थोडस अशक्य असं आव्हान म्हणता येईल परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं. 6 चेंडू 42 धावा. राजेश इंदुळकर नाही राजेश इंदुळकर
पहिला चेंडू गोलंदाज वेगवान स्वरूपात चेंडू, परंतु थोडासा दिशाहीन. डाव्या एष्टीच्या खूपच चेंडू बाहेर जातो आणि वाईड चेंडू. अवांतर अशी एक धाव. सुरेख चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, झेल काही टिपता येत नाही, झेल ड्रॉप होत आहे आणि दोन काढले की एक धावावर समाधान मानायला लागते ते रसायनी पाताळगंगा संघाला. आणि आता 5 चेंडू आणि 40 धावा, अशक्य असं आव्हान. कोणाचे? माझ्या का? नाही नाही. फलंदाजी पाहायला गेली तर खूप संत अशी फलंदाजी पाहायला मिळाली. मोठे फटके काय पाहायला मिळाले नाही. पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. या ठिकाणी रसायनी पाताळगंगा संघाकडून थोडंसं हलकीशी कट केले. चेंडू चेंडू खूप सारं छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव तर काढलेली आहे, पण एक धावेने काही होणार नाही. या ठिकाणी विजयासाठी 2 चेंडूमध्ये 39 धावसंख्येची गरज आहे. फक्त औपचारिकता राहिलेली आहे शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो जमिनीलगत घरगळत. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतं या ठिकाणी. शेवटचा चेंडू. अवांतर स्वरूपात चेंडू फेकी करताना गोलंदाज 1 धावेने धावफलक वाढत आहे, परंतु 60 धावाचं लक्ष असताना अवांतरचा काही उपयोग होणार नाही आणि शेवटचा चेंडू ही निर्धाव. या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास 15 ते 16 चेंडू म्हणजे जवळपास 3 षटकं ही निर्धाव गेलेली आहेत. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान उपसरपंच धर्मेंद्रजी आंदेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच